बाळासाहेब हरिश्चंद्र शिंदूरकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कराळे वस्ती, तालुका आष्टी, जिल्हा बीड. बालमित्रांनो, अन्न खाल्ल्यानंतर आपण काय करतो रे? नंतर तू सांग. पाणी पितो. अगदी बरोबर, छान उत्तर दिलं त्यांनी. पाणी पितो. मग बालमित्रांनो, हे पाणी कुठून येतं आपल्याला? तू सांग. पावसापासून आपल्याला पाणी. अगदी बरोबर, पावसापासून पाणी मिळतं. मग पाऊस, बालमित्रांनो, तुम्ही लहानपणी एक पावसाचं गीत म्हणायचा. मग येतं का तुम्हाला ते गीत? मग उभे राहा सर्वजण, म्हणून दाखवा मला. अरे छान तुम्ही गीत म्हणला. पावसापासून आपल्याला पाणी मिळतं, है ना? मग बालमित्रांनो, इयत्ता 3री मधील परिसर अभ्यास विषयामधील आपल्याला घटक पाहायचा आहे. त्या घटकाचं नाव आहे पाणी नक्की येते कुठून. पाणी नक्की येते कुठून? मला सांगा, तुम्ही पाणी कशाने पिता? ज्याला ते त्याने बरात करायचा. पटकन तू सांग. ग्लासने पिता. आणखी कोण सांगतं? तू सांग. बॉटलनी पाणी पिता. अगदी बरोबर. हाताने पाणी पिता. तू सांग, कशाने पाणी पिता? अगदी बरोबर, नळाने. तुम्ही छान उत्तर दिलं. आपण पाणी कशा कशाने पितो? हे पहा, इकडे पहा. हे काय आहे? नळाने. नंतर याच नळाला आपण हाताने पाणी पितो का नाही? असं. अगदी बरोबर. नंतर हे काय आहे? ग्लासने पाणी पितो. नंतर 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 हे पाणी तुम्ही पिता. अगदी बरोबर आहे. मग हे पाणी पिल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला नंतर हे पाणी कशामध्ये साठवून ठेवावं लागतं? नंतर पाणी आता समजा आपण पिलो, वापरलंय पाणी, नंतर हे पाणी कशा कशामध्ये साठवून ठेवलं जातं रे? तू सांग. तांब्याने पितो. आणखी कशामध्ये? तू सांग. माठामध्ये. तू सांग. हंड्यामध्ये. तू सांग. आणखी कशामध्ये पाणी? जारमध्ये. तू सांगते का कशामध्ये पाणी आणखी साठवलं जातं? पाण्याची टाकी. कशाची? पाण्याची टाकी. अगदी बरोबर. पाणी कशा कशामध्ये साठवलं जातं? माठ, बादली, जग, जार, आहे का नाही? बादली, टीप, पाण्याची टाकी, या सर्व मध्ये पाणी साठवलं जातं. आणि त्याच्यामध्ये घेऊन आल्यानंतर आपण घरी पाणी पिण्यासाठी आपण वापरलं जातं. बालमित्रांनो, मला सांगा, हे पिण्यासाठी जे पाणी आपण वापरतो, है ना, साठवणीसाठी जे वापरलं जातं, ते मग कुठून कुठून येतं? ज्याला येतं त्याने मला करायचं. सांग. विहीर. नदी. अगदी बरोबर. हातपंप. अगदी बरोबर. विहीर. बरोबर सांगितलं. बरोबर सांगितलं. तू सांग. बरोबर. हे पहा, हातपंप. हातपंप आहे ना. त्याच्यानंतर हे काय आहे? विहीर. नंतर हे कशातून साठवला जातो? धरण. अगदी बरोबर. अगदी बरोबर. मित्रांनो, छान उत्तर दिलं तुम्ही. आणि मग मला सांगा, विहिरीमध्ये, हातपंपामध्ये किंवा बोरमध्ये किंवा तलावामध्ये हे पाणी कुठून कुठून येतं? तर ते तुम्हाला माहित आहे. आणि तुम्हाला थोडक्यात त्या ठिकाणी सांगतो की जेव्हा या उंच भागावर पाऊस पडला जातो, मग हे पावसाचं पाणी कुठे येतं? खाली. पण जोरात वेगाने खाली वाहत येतं पृष्ठभागावर येतं जमिनीच्या. तिथे जे खोलगे असतात तिथं ती साचलं जातं, मुरलं जातं. किंवा इथं जे खोलगे असतात तिथं ते मुरलं जातं.
आणि मग त्याचे झरे तयार होऊन अनेक ओहळ तयार होतात. त्या ओहळाची नदी तयार होते आणि नदीतून पाणी पुढे पुढे वाहत जातं. आणि जिथं जमिनीवर खोलगट वाहत जात असेल तिथं असं पाणी साचलं जाते. बरोबर आहे ना? साचलं जातं. आणि समजा जर पाणी आपल्याला तुम्हाला माहिती पाणी जर आपण मोठ्या नदीला जर पाणी वाहत असेल तर त्या नदीवर भिंत टाकली जाते आणि भिंत आडवी टाकून त्या ठिकाणी धरण तयार केलं जातं. आलं का लक्षात? आणि त्या धरणाचं आपल्याला पाणी आपल्याला पुरवठा केला जातो. आपल्याला पाणी कुठून मिळतं? मग नक्की येतं कुठून? तुम्हाला माहिती आहे विहिरीतून, आणखी तलावातून, धरणातून, अशा प्रकारे आपल्याला सगळीकडनं पाणी भेटलं जातं. आणि मग आपली तहान भागवली जाते. आपल्याला अन्न वस्त्र निवारामध्ये महत्वाची अन्नाबरोबरच पाण्याची आपल्याला फार गरज आहे. अशा प्रकारचा पाठ आपण या ठिकाणी आज पाहिलेला आहे. आवडला का पाठ तुम्हाला सर्वांना? धन्यवाद. थँक्यू.